जरांगे पाटलांना सरकारनं खरंच फसवलंय का? कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार का? एकनाथ शिंदे डबल गेम करतायत का? जरांगे पाटलांचा राग नेमकं कुणावर? पडद्यामागचा खरा व्हिलन कोण? जय शिवराय मित्रांनो. खरं तर मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद आपण सर्वांनी पाहिली असेलच. मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद संपली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर एकाच गोष्टीची चिंता व्यक्त केली जाते, ती म्हणजे मग आता सगळ्या सापडलेल्या कुणबी नोंदीची प्रमाणपत्र रद्द होणार का? जे बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले. प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. आणि याच प्रश्नावरती आणि या प्रश्नाच्या पाठीमागं घडलेल्या अनेक घडामोडीवर आजचा आपला व्हिडिओ आहे. मुळात जरांगे पाटलांनी आज सविस्तरपणे जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे गटावर डायरेक्ट नाराजी व्यक्त केलेली आहे. आम्ही शिंदे साहेबांसाठी इतक्या खस्ता खातो आणि तुमच्या तिथं बैठका होत्या तुमच्या नेत्याच्या संभाजीनगरला माझ्या विरोधात आंदोलन करायसाठी, आहे का नाही? आणि त्यांचं असं मत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये मी शिंदे गटाला मदत केलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी प्रचंड काम केलं, असं त्यांचं मत आहे. असं त्यांनी बोलून देखील दाखवलेलं आहे. राहिला विषय असा की जर आम्ही तुम्हाला मराठा म्हणून मदत करणार असू तर तुम्ही छुपी गेम का करता? कारण तुमच्याच बाळासाहेब सभागृहामध्ये तुमचाच प्रवक्ता मराठ्यांच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या काही संघटनांना, काही नेत्यांना भेटतोय कशासाठी, असा प्रत्यक्ष सवाल जरांगे पाटलांनी केलेला आहे. आणि मग हा सवाल करून नेमका तो प्रवक्ता कोण आहे, तो कुणाला भेटला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण जर मराठ्यांच्या विरोधामध्ये असं कुणी छुपक कारस्थान करणार असेल, मग तो मराठा जरी असला तरी त्याला मराठा समाज माफ करणार नाही, हे मात्र खरं आहे. जरांगे पाटलांनी नंतर पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत गांभीर्याने एक आरोप केला आहे, तो म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की कुणबी नोंदी रद्द करा, त्याची व्हॅलिडिटी करू नका, अशा प्रकारचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या क्वार्टर करता. मग ही सगळी वातावरणं हलत असताना ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटलांना व्हॉट्सअप कॉल केला आणि व्हॉट्सअप कॉलमध्ये नेमकं काय झालं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मराठ्यांचे विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते शिंदे साहेबाच्या प्रवक्त्या संघ. मुळात मंत्री उदय सामंत यांनी आता आरक्षणाची ती व्हॅलिडिटी कशी रद्द झाली, कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार का, या सगळ्याच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं फोनवर सांगितलंय. पुढे ते असंही म्हणाले की एकनाथ शिंदेनी तुमचं काही बिघडवलेलं नाही, यामध्ये एकनाथ शिंदेचा कोणताही हात नाही, असं देखील त्यांनी सारवासारव केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर ह्यात कोणी दोषी सापडलं तर निश्चितपणानं पक्षातला जरी तो असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. जरांगे पाटलांनी उदय सामंत यांच्याशी बोलताना सांगितलं की तुमचा एकनाथ शिंदे गटाचा प्रवक्ता लक्ष्मण हाके सोबत काय करतोय, नवनाथ वाघमारे सोबत काय करतोय, याची उत्तरं तुम्ही देणं गरजेचं आहे. म्हणजे एकीकडं मराठा समाजाचा पक्ष म्हणून तुम्ही जरांगे पाटलांना भेटता, जरांगे पाटलांची मदत मागता, माणसं निवडून आणता, आणि एकीकडं छुपी गेम शिंदे गट करतोय का, असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. जरांगे पाटील म्हणतात मग उद्धव ठाकरे बरे, शिंदे साहेब तुम्ही चुकलात, अशा प्रकारचं विधान जरांगे पाटलांनी केल्याचं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. मुळात त्यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर बोलत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील पत्रकारांच्या माध्यमातून एक बाईट दिली आहे आणि ते असं म्हणतात की कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची जी व्हॅलिडिटी असते ती व्हॅलिडिटी जात पडताळणी समितीकडे जाते आणि जात पडताळणी समिती ही राज्य सरकारच्या अंतर्गत येत नाही. जात पडताळणी समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येते. त्यामुळं जात पडताळणी समितीवर राज्य सरकार त्यांना हे करा ते करा सांगू शकत नाही. याचाच अर्थ राज्य सरकार जात पडताळणी समितीवर कोणताही हस्तक्षेप करत नाही, अशा प्रकारचं विधान फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात की कुणबी प्रमाणपत्र जशी रद्द होतात तशी इतर जातींची सुद्धा प्रमाणपत्र रद्द होतात. याच्या पाठीमागचं कारण कुठला मंत्री नाही, तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की तुमची जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र कमी असतील किंवा ती कागदपत्र बोगस असतील, अशा प्रकारचं विधान देखील फडणवीसांनी केलेलं आहे. आता राहिला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो या व्हिडिओमध्ये आपण चर्चेला घेतोय की खरा व्हिलन कोण आहे मागं, आणि हा व्हिलन कळणं गरजेचं आहे. येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे निर्णायक आंदोलन करणार आहेत आणि त्याची तयारी सध्या महाराष्ट्रातल्या अनेक मराठा सेवक करत आहेत. तसे व्हिडिओज, तसे बैठकी, तशा सभा जरांगे पाटलाच्या उद्यापासून सुरू होत आहेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी चर्चेला घेतोय, तो म्हणजे मराठा वाद चिघळण्यामध्ये आत्ता व्हिलन कोण आहे. जरांगे पाटील एवढं व्हायबल का झालेत
याच्या पाठीमागचं कारण आहे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार. खरं तर योगेश केदार हे यांनी अगोदर मराठा समाजासाठी जे काम केलंय, म्हणजे त्यांनी आरक्षणासाठी एक वनवास यात्रा काढली होती, आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन देखील केल्याच्या गोष्टी आपल्या समोर आहेतच. परंतु आता जरांगे पाटील आणि योगेश केदार यांच्यामध्ये वितुष्ट आलेला आहे. ते कशामुळे आलं, का आलं, हे सगळे आपल्याला माहिती आहे. परंतु एका व्हिडिओमध्ये योगेश केदार असं म्हणाले होते की आता मी पण बघून घेतो, बरोबर, म्हणजे जरांगे पाटलांबद्दल डायरेक्ट त्यांनी दंड थोपटले होते. आणि मग हे प्रकरण होत असताना योगेश केदार एकनाथ शिंदे गटाच्या कार्यालयामध्ये लक्ष्मण हाकेंना भेटले. लक्ष्मण हाकेंना भेटल्यानंतर लगेच 2-3 दिवसामध्ये नवनाथ वाघमारेला भेटले. म्हणजे ज्या लोकांनी मराठा समाजाबद्दल आधी गरळ ओकली, जे लोक मराठा समाजाबद्दल कधीच चांगलं चिंतत नाहीत, त्या लोकांना योगेश केदार एकनाथ शिंदे गटाचा प्रवक्ता का भेटतो, ही खरी गोम आहे. आणि मग या गोष्टी मागं आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना गुंतवायचंय का, यांचं आंदोलन पाडायचंय का? मनोज जरांगे पाटील यांना आणि त्यांच्या आंदोलनाला धोका पोचवण्याचं काम जर ही मंडळी करत असतील तर मराठा समाज यांना यापुढे कधी माफ करणार नाही. कारण मनोज जरांगे पाटील हा स्पष्ट वक्ता, निर्मळ मनाचा माणूस मराठा समाजाला लाभलेला आहे. जरांगे पाटलाचं उदात्त कार्य समाजानं कायम डोक्यावर घेतलेलं आहे आणि इथून पुढेही समाज जरांगे पाटील जेव्हा हाक मारतील तेव्हा लाखोंच्या संख्येनं एकत्र राहायला तयार आहे. कारण त्यांना माहिती आहे जरांगे पाटील हे निस्वार्थ व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे पडद्याच्या पाठीमागून शिंदे गटाचे जे काही प्रवक्ते कार्यकर्ते आहेत ते जर दुसरी गेम टाकणार असतील तर त्यांना ती गेम नक्कीच महागात पडल्याशिवाय राहणार नाही. मग ते योगेश केदार असतील, लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, ते कुणी असो, आडला नडला की मग मराठा समाज काय करतो हे तुम्हालाही माहिती आहे. प्रश्न पहिला हाच आहे की योगेश केदार यांनी सुद्धा आता ह्या छुप्या गोष्टी थांबवाव्यात असं आमचं स्पष्ट मत आहे. हां, तुमचं पक्षीय राजकारण तुमच्याजवळ ठेवा, पण जर तुम्ही राजकारणामध्ये जर तुम्ही मराठ्यांना दुखावणार असाल तर ते तुम्हाला महागात पडेल. आणि मलाही असं वाटतं की याच्यामध्ये जो छुपयुद्ध सुरू आहे ते थांबलं गरजेचं आहे. कारण तुम्ही दुसऱ्याचे नाही, तुम्ही आमचेच आहात. परंतु जर पातळी सोडली तर निश्चितपणानं तुम्हाला देखील जागा दाखवल्याशिवाय समाज थांबणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. कुणबी नोंदी निघालेल्या मराठा बांधवांनी घाबरायची गरज नाही. आपल्या कुणबी नोंदी निघालेल्या आहेत, त्याची व्हॅलिडिटी सुद्धा होणार आहे. आपली कागदपत्र ओरिजिनल असतील तर 100% आपल्याला कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सहित मिळणार आहे. त्यामुळं घाबरून जाऊ नका. जरांगे पाटील यांच्यासोबत आपल्याला खंबीरपणे उभे राहायचंय, कारण तेच मराठा समाजाचे खरे करते धरते आहेत. इतरांवर विश्वास ठेवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, फेसबुकवर फॉलो करा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.